तुमचं झाला ना नाश्ता? दोन्ही डोसे झाले? ओके, मग आता चहा करते माझ्या काळ्या काळ्या भांड्यात मस्त. आता याच्यावर वेलदोड्याची सालं टाकलेली आहे. चहा मस्त तयार आहे, मुरलेला आहे. आता देते तुम्हाला चहा आणि मी आता डोसे खाणार आहे. मस्त मस्त. आजचे डोसे जरा भारी झालेत नाही हो, म्हणजे आत्ताचं जे कालचं पीठ केलंय ना ते जास्त चांगलं झालंय. थोडक्यात लवंग, मिरे, मेथ्या, धने, जिरे हे जरा होलसेलमध्ये टाकायला लागतं तर ते मस्त होतात. आणि मी यावेळेला काय केलं माहितीये का, मी ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ, उडदाचं पीठ आणि बाकीचा हा सगळा आत्ता सांगितला तो सगळा मसाला असं मी एकत्र करून दळून आणलंय. आणि मी गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ जे आहे, कारण आता सणावारासाठी आपल्याकडे आहेच ना हरभरा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर आहेच, तर मग मी ते वरनं एक एक डाव घालते आणि बाकीचं हे सगळं प्रीमिक्स करून आणलेलं आहे. परत एकदा सांगते, ज्वारी 1 किलो, पाव किलो तांदूळ, 100 ग्रॅम उडदाची डाळ आणि बाकी सगळं असं एवढं एवढं धने, जिरे चांगले एवढे एवढे, मेथ्या एवढ्या एवढ्या, काळे मिरी एवढे एवढे आणि लवंगा एवढ्या एवढ्या, असं मी हे सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि प्रीमिक्स इतकं सुंदर दळून आणलेलं आहे प्रीमिक्स. आणि आयत्या वेळेला मी त्याच्यामध्ये काय काय घालते माहितीये का, की आयत्या वेळात मी दाखवते. मी आयत्या वेळी यामध्ये आधी आपण आता हा डोसा काढूया, नाहीतर जळून बसेल. मस्त निघतात माझे डोसे. तुम्हाला का माहिती आहे ना, का बरं सांगा बरं डोसे का छान निघतात? क्योंकि मैंने इसमें रवा डाला है. तुम्हाला माहिती आहे या माझ्या इंटरनॅशनल तवा मी बदलू शकत नाही, कारण ह्याच्यावर डोसे फार सुंदर निघतात. कारण नवीन तवा आणला की तो परत सेट व्हायला जरा वेळ लागतो, त्याचा वासही लागतो. मग आता हा सेट झालेला तवा आहे त्यामुळे मला बदलूशी वाटत नाही हो, बदलूशी वाटत नाही. किती कमी घातलेत बघा थेंब मी, एवढंच मी तेल घालते. आणि तवा तेल लावला की नाही तवे हे असेच सादळतातच बरं का. आणि विदाऊट तेल म्हणजे ते ह्याचे कोटेड तवे, म्हणजे काय ते थोडके केमिकल युक्त. हा होता केमिकल युक्त, आता तो नो केमिकल युक्त झालेला आहे. घासून घासून हो, घासून घासून. तर आता मी याच्यात काय काय टाकलेलं आहे तर तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, थांबा बाई एका हाताने करायचं म्हणजे हे सगळं अवघड असते. हां ठीक आहे. त्याच्यामध्ये मी रवा, माझं डोसा प्रीमिक्स केलेलं, आणि मग गव्हाचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ बारीक आहे हां गॅस, आणि कांदा, कोथिंबीर, ढबू मिरची, टोमॅटो झालं ना, हां जिरे, ओवा, असं सगळं हे मस्त पीठ मिसळलेलं आहे बघा. हे ढबू मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं दिसतंय तुम्हाला, आणि बारीकच ठेवलेलं आहे. आणि आता आपण 100 आकडे म्हणायचे आहेत. मी म्हणणार नाहीये, तुम्ही म्हणा. आणि झाकून ठेवायचं आहे 100 आकडेपर्यंत. तर सुंदर आता हे डोसे निघतात. रवा घातल्यामुळे अजिबात डोसा असा चिकटत नाही, मस्त निघतो. तर आता आपण हा डोसा खाऊया गरम गरम. कसा खातो आपण? माझ्याकडे चटणी तर आजकाल भरपूर केलेल्या असतात, तुम्हाला माहिती आहे, परंतु मला आवडतो हा लोणी डोसा. भरपूर लोणी आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे असं मी ताक करून ठेवते, कारण मी ताकाच्या पाण्यामध्ये भिजवते. आणि ताकाच्या पाण्यात नाही भिजवलं तरी काही टेन्शन घेऊ नका, टोमॅटोमध्ये भिजवा. आणि भिजवून काय फार वेळ ठेवायचा नाही, दही बी घालत नाही मी भिजवताना. साध्या पाण्यामध्येच हे प्रीमिक्स भिजवायचं. टोमॅटो घातलेला असतोय की होतंय आंबट मस्त. पाहिजेच असं नाही, माझ्याकडे ताक असतं म्हणून मी ताकाचं पाणी वापर. तर आता हा मस्त असा डोसा मी खाणार आहे. फर्स्ट क्लास डोसा. सुकून मस्त वाटतंय. काल जरा गडबडीत बाहेर जायचं होतं म्हणून पोहे केले,
तर इतकी भूक झाली सारखी. 1-2 डोसे खाल्ले का नाही असे. डोसे म्हणा, घावन म्हणा, आंबोळी म्हणा, चिले म्हणा, काहीतरी म्हणा, मस्त लागतात हे. पोट भरून होतं, मन समाधान होतं. आणि त्यानिमित्ताने कसं झालं माहितीये का, ह्या वेळेला गौरी गणपतीच्या वेळेचं एकही खोबरं खराब झालं नाही. चटण्या करून खाल्ल्या. तुम्हाला माहिती ना मी खोबऱ्याच्या चटणीला काय काय घालते. खोबऱ्याचे तुकडे, आलं, मिरची, कोथिंबीर थोडी असली तरी चालते पण घाला चवीला, आणि ढबू मिरची घालायची. म्हणजे स्वाद पण छान येतो, रंग पण मस्त येतो. आणि जिरं, मीठ, बस एवढंच बाद झालं. आणि एक मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे आणि एक प्रकार रेडीमेड तयार असतो. तो म्हणजे इकडचं काढायचं विसरलं. थांबा जरा, आता आधी हे काढूया, नाहीतर जळायचं कुठं तर गप्पा मारण्याच्या नाद्यामध्ये. हो नहीं नहीं अभी नहीं, थोडा करा इंतजार. हे बघा, इंतजार करा जरा. तर इकडे हे माझी फोडणी असते. मस्तपैकी रेडीमेड फोडणी मी करून ठेवते. काल रात्रीच करून ठेवलेली आहे, कारण की माझ्याकडे फोडणी तयार नसली की मला फार टेन्शन येतं. फोडणी तयार असली की माझं एकदम, आज मला पोहे लावायचे, त्यामुळे मी ही फोडणी तयार केलेली आहे. भरपूर सारा कढीपत्ता आहे याच्यामध्ये आणि शेंगदाणे. आपलं साधं तेल, तुम्हाला जे तेल वापरायचे ते वापरा. आणि जिरं मोहरीची फोडणी, हळद आणि हिंग एवढंच आहे याच्यामध्ये, पण भरपूर फोडणी करून ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्याला कोशिंबिरी करायला, चटण्या करायला अतिशय सोपं पडतं, मस्त पडतं. आणि काही पटकन भडंग करायचंय तयार, पोहे करायचे तयार, लाया लावायचे तयार, रेडी. आमटी करायची, डाळ तयार आहे शिजून, लगेचच तयार. अशी ही रेडीमेड माझी फोडणी 10-12 दिवस पण टिकते, जास्त पण टिकेल. पण आता काय आपण काय किलोनी करून ठेवणार आहे का एवढं टिकवायला. ही एवढी 4-5 दिवस लागतीये. तुम्ही म्हणता किती दिवस टिकते, ती काय किलो करून ठेवायचे का डबा बाबा? नाही. हे बघा, मस्त निघाला डोसा. किती सुंदर डोसा. तुम्ही सुद्धा डोसा करून खाताय, त्यामुळे मला फार आनंद होत आहे. माझं हेच म्हणणं होतं की काहीच अवघड नसतं आणि सोपं करून केलं तर आणि सोपं असतं. आदल्या दिवशी भिजत घाला, दुसऱ्या रात्री मिक्सरमधनं काढा, दुसऱ्या दिवशी आंबवा आणि मग ते करा. ह्याच्यापेक्षा प्रीमिक्स करून आणा, मस्त होतात डोसे आणि सगळ्यांना आवडीचे. हो, कोणी आलं पटकन, काही नाही, लगेच भिजवायचं, लगेच द्यायचं, लगेच भिजवायचं, लगेच करायचं. काय त्याच्यामध्ये एवढं, एकदम इझी आहे. आणि समजा लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी कोणी जरा जास्त खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही ना. पटकन आपल्याला नाही उरले तर असं म्हणायचं नाही आता मी दुसरं काहीतरी खाते, काही नाही, परत भिजवायचं आणि परत खायचं. आपण भागवाभागवी करायची नाही, तर ती आपल्याला सवय असते. काही उरलं नाही की एवढंसं काहीतरी खायचं, एवढासा चहा प्यायचा आणि गप्प बसायचं. तसं करायचं नाही. आपणही मस्त करून खायचं, कारण गृहिणींना सुद्धा भरपूर करून खाल्लं पाहिजे गृहिणींनी. आणि एक बोलता एक गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे. तर मला कोणीतरी विचारलं, म्हटलं की मॅडम सवाष्णी म्हणजे नवरा असलेला त्याला म्हणायचं सवाष्णी, आणि बायको असलेली त्याला काय म्हणायचं, सवाष्णा. त्याला काहीच नाही म्हणायचं, तो नुसता पुरुष. आणि हिला मात्र लगेच बिरुद लावायची, ही सवाष्ण, ती विधवा, चूक आहे. काय वाटेल ते पूर्वी म्हणत असतील, मी हे चूक आहे असं म्हणते आणि म्हणणार. स्त्री आहे म्हणा. आता आपण जेवायला तुझा आज उपवास आहे का ग? हा, खाणार नाहीये. आता बरोबर गरम खा आणि मगच कामाला सुरुवात कर. तर तुम्हाला मी सांगते की हे मी बोलले, आता हे मी बोलत नाही कारण तिला वाईट वाटेल. तर दुसरी गोष्ट, तर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवतो त्यावेळेला स्त्रीला आणि पुरुषाला जेवायला बोलवणं असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे आणि हेच योग्य आहे. मला कोणीतरी आहे बघा, समजा ज्यांची एखादी व्यक्ती म्हणजे जोडीदार गेलेला आहे, स्त्री असू दे पुरुष असू दे, त्यांना जरा चेंज हवा असतो का नाही, मग त्यांना तुम्ही जेवायला बोलवा ना, मुद्दाम स्पेशल. उगाच काय आपलं, म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला कळाला. मला हे जास्त बोलायचं नाहीये, जास्त मला बोललेलं आवडणार नाही. पण मला हे अगदी 100% असं म्हणावं असं वाटतं की ज्याचा जोडीदार नाहीये त्यालाच तुम्ही जेवायला बोलवा. ज्याचा जोडीदार आहे म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये, तिला तुम्ही जेवायला बोलवणार,
हे माझ्या मनाला पटत नाही, हे माणुसकीला धरून नाही. तर एक स्त्री आणि एक पुरुष यांना जेवायला बोलवणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला माझा मुद्दा कळलेला आहे, कारण मला जास्त जोरात बोलायचं नाहीये, कारण आमच्या मावशी कामाला आलेल्या आहेत, मला त्यांना दुखवायचं नाही. साखर वगैरे घातलेली आहे तुझ्या चहात, आणि चहा घेऊनच आता जा कामाला बरं काय. आओ, तुमचा चहा आणू काय? दे घ्या, धरा, गरम आहे हा, मला माहित नाही, घ्या. चला आता मी पण बसून जरा चहा पिते. अहो, गोळ्या घेतला का तुम्ही? आणि विटॅमिनची नाही घेतलेला, माझ्याबरोबर देते, घ्या.